हां, आता ही सुरुवात आहे. आम्ही काय करतोय की एकदम एका क्षणात आपण सगळं करू शकणार नाही. किंवा साईड बाय साईड चालू ठेवतो. म्हणजे एकीकडे जे सेट्स ऑलरेडी आहेत ते आम्ही किरकोळ डागडुजी करून ते व्यवस्थित लोक करू शकतात अशा कंडिशनला आहेत. त्यामुळे तिथे लोकांनी आलं पाहिजे, बघितलं पाहिजे. ॲट द सेम टाईम नवीन काही गोष्टी करायच्या आहेत. आपल्याला लोकांना हे सांगायला पाहिजे आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही कार्यक्रमांची आखणी करा आणि इंटरेस्टिंग पण झालं पाहिजे. म्हणजे तिथे लोक येतील तर सेट्स बघितल्यानंतर मग काय, ते तर नेहमीच आमचं आहे. त्यामुळे जास्त ॲक्टिव्हिटीज याच्यात आपण समाविष्ट केल्या आहेत आणि दररोज सेलिब्रिटी तिकडे उपस्थित राहणार आहे. तर मॅडम, आपल्या असं सेलिब्रिटींना भेटायचा एक आपला वेळ असणार आहे. त्या वेळात त्यांच्याशी गप्पा गोष्टी उत्तरा मुनी क्रिएशन्स तुम्हाला माहीत असतील त्यांना बोलतं करणार आहे, त्यांचे अनुभव आणि आपण प्रेक्षकांना संधी देणार आहोत त्यांच्याशी काही गप्पा मारायची. तर 25ला कविता लाड आहे दुपारी 4 ते 6. 26ला सुब्रत जोशी आणि सखी गोखले त्यांचं नाटक आहे आपल्याला. तर जर तसे वरवरचे वधूवर ही टीम येणार आहे. 27 तारखेला आदिती सारंगधर त्या येणार आहेत. 28ला विराजस कुलकर्णी, उर्मिला कोठार आणि विक्रम गायकवाड नवीन नाटक फिल्टर कॉफी आलं आहे, ही छान त्यांची नवीन टीम आहे, ते येणार आहेत. त्यानंतर 29ला आनंद इंगळे दुपारी 4 ते 6 आहे आणि 30 तारखेला 4 ते 6 मध्ये डॉक्टर गिरीश कोप आणि संजय मोनी ही दोन कलाकार मंडळ उपस्थित राहणार आहे. तर आता दररोज साधारण 4 ते 6 असाच वेळ आपण कलाकारांच्या भेटीचा ठेवला आहे, कारण त्याच्या आधी बऱ्याच ॲक्टिव्हिटीज असणार आहेत. गायक असणार आहेत रोज आपल्यासोबत, शार्दूल कवठेकर वगैरे सारखे छान नवीन तरुण दमाचे. तर ते तिथे छान धमाल मस्ती, गाणी, क्वीज, फिल्मी क्वीज असं पण घेणार आहेत. त्याच्यात काही छोटी छोटी बक्षिसं आपण देणार आहोत सहभागी जे होतील पार्टिसिपंट्स तिथले. जादूचे प्रयोगांची आपण वेळ सकाळची एक ठेवली आहे. 2 आपण शोज ठेवणार आहे, 11 ते 11:30, 11:30 ते 12. म्हणजे लोक आल्या सुरुवातीला त्या आपण हॉलमध्ये सभागृहात बसून त्यांना व्यवस्थित जादूचे प्रयोग होतील आणि त्याच्यानंतर ते पुढे जातील आणि पुढे वेगवेगळ्या लोकेशन्सला आपले गाईड्स आहेत, ते व्यवस्थित त्यांना माहिती देतील की तिथे कुठलं शूटिंग झालं आहे काय. आणि मग पुढे पुढे पुढच्या जाऊन साईडला जाऊन वेगवेगळे आपण त्यांना लोकेशन दाखवणार आहोत. मध्ये जेवणाच्या वेळेस हे आहे एक आपण विशिष्ट वेळ ठेवली आहे सगळ्यांना आणि जेवण झाल्यानंतर पुन्हा वेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण करणार आहोत. अशा तऱ्हेने म्हणजे दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम, टॅटू मेकिंग असेल, लहान मुलांसाठी ते फुगे असतील, कुठे मॅस्कॉट्स असतील वगैरे असे आपण काही आपण स्टॉल्स पण लावत आहोत तिथे. तर दिवसभराची एक छान धमाल मस्ती फॅमिली पिकनिक असा त्याच्या मागे हेतू आहे. त्याच्यात आल्यापासून तुम्ही जाईपर्यंत आल्या तुम्हाला छोटा चहा नाश्ता होईल, दुपारचं जेवण आणि जाताना अशा प्रकारचं आहे. प्लस हे कलाकार वगैरे यांना भेटण्याची संधी आहे, गाण्याची संधी आहे, फ्लॅश मॉब वगैरे सारखे पण काही आपण गंमत उपक्रम करणार आहोत. पॉटरी मेकर असणार आहे, मुलांमध्ये बघता येईल. तर असं आपण छान अनुभव देणार आहे लोकांना. 1399 ग्रुप बुकिंग जर असेल म्हणजे 25 किंवा आजकाल कसं असतं की सोसायटीज असतात, मग ते म्हणतात चला आपण सगळे मिळून कुठेतरी जाऊया. तसं काही बुकिंग असेल 25 आणि मोठा ग्रुप असेल तर त्याच्यासाठी आपण थोडंसं ती सवलत दिली आहे. दिए हैं, हमारे वेबसाइट पे भी आ रहा है। जो सब सेलिब्रिटी आने वाले हैं उन्होंने उनके बाइट्स भी डाले हैं उनके सोशल मीडिया हैंडल्स पे वगैरह। वो लोग भी सबको आह्वान कर रहे हैं कि हम जा रहे हैं, आप भी आइए, ऐसा इस तरह का। त्या कार्निवलच्या काळापुरतं आपण ते 600 रुपयाचे जे तिकीट आहे त्याच्याऐवजी आपण 1499 वालाच तिकीट आणि त्याच्यात आपण त्यांना सगळ्या ॲक्टिव्हिटीज, फूड वगैरे सगळं देणार. हे केव्हापासून तिकीट बुकिंग करू शकतो, म्हणजे किती दिवस अगोदर किंवा त्याच दिवशी ऑन द स्पॉट? तिकीट बुकिंग सुरू झालं आहे आपलं, म्हणजे साईट हे आपलं बुकिंग ओपन झालं आहे. आता याच क्षणापासून पण आपण करू शकतो.